चला तर मंडळी, शेंगदाण्यामध्ये साखर मिसळून रक्षाबंधन स्पेशल एक महागडा पदार्थ आज आपण बनवतोय। त्यासाठी इथे पहा, पॅन ठेवायचा आहे गॅसवरती आणि लगेचच यामध्ये 1 कप शेंगदाणे घालून घेऊया। 1 कप शेंगदाण्यापासून भरपूर असा हा पदार्थ तयार देखील होतो। आता शेंगदाणे भाजत असताना लो टू मीडियम गॅसवरतीच आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहे। त्यामधलं जे मॉइश्चर आहे ते पूर्णपणे आपल्याला लो टू मीडियम गॅसवरती भाजत भाजत कमी करायचं आहे। तसंच शेंगदाणे सतत हलवत भाजवायचे आहे। जर तुम्हाला एकदम 100% पदार्थ परफेक्ट हवा असल्यास शेंगदाणे भाजताना कुठेही घाई करायची नाही, गडबड करायची नाही किंवा शेंगदाणे भाजायला ठेवून साईडला कुठलंही काम करायचं नाही जोपर्यंत शेंगदाणे व्यवस्थित भाजला जात नाहीत तोपर्यंत। इथे आपण सतत शेंगदाणे हलवून भाजवतोय, त्यामुळे सगळ्या बाजूने शेंगदाणे गरम होतात, त्याचबरोबर त्याला आतपर्यंत खुसखुशीतपणा येतो आणि आपल्या शेंगदाण्यांचा आतमधून रंग कुठेही बदलत नाही। आपण जो पदार्थ बनवणार आहोत त्या पदार्थाचा कलर जो आहे तो व्हाईट असायला हवा। त्यासाठी शेंगदाणे भाजत असताना सांगितलेली टिप्स आणि ट्रिक्स नक्की फॉलो करा, म्हणजे तुमचा सुद्धा पदार्थ अगदी परफेक्ट तयार होईल। तर इथे पाहू शकता, कमीत कमी 5 ते 6 मिनिटे आपल्याला शेंगदाणे भाजण्यासाठी लागलेले आहेत, लो टू मीडियम गॅसवरती। आता शेंगदाणे पूर्णपणे भाजले गेलेले आहे। तुम्हाला दिसतच असेल की शेंगदाण्याची पूर्णपणे सालं तडकल्या गेलेली आहेत। त्याचबरोबर एक ना एक शेंगदाणा व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे। तुम्ही जेव्हा सतत हलवून शेंगदाणे भाजता तेव्हा ते एक सारखे सगळे भाजल्या जातात। त्यामुळेच आपण येथे कुठेही गॅस चालू ठेवून साईडचं कुठलंही काम न करता सतत हलवत शेंगदाणे भाजून घेतलेले आहे। आता हे शेंगदाणे भाजणं इतकं महत्त्वाचं आहे की तुम्ही जर शेंगदाणे परफेक्ट भाजले तर इथून पुढची प्रोसेस अगदी सोपी आहे हा पदार्थ बनवण्यासाठी। आता शेंगदाणे भाजून झाले की काढून थंड करून घेतले। आता शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत। आता शेंगदाणे थंड झाल्याच्या नंतर हाताने आपल्याला याची सालं काढून घ्यायची आहे। तर पहा, इथे संपूर्ण आपल्याला शेंगदाण्यांची सालं जी आहेत ना ते काढून घ्यायचे आहे। तुम्हाला आतमध्ये शेंगदाण्यांचा कलर दिसतच असेल, पांढरा शुभ्र आहे। त्यानंतर पहा, इथे संपूर्ण शेंगदाण्यांची सालं काढून झाली। त्यानंतर आता हे शेंगदाणे आपल्याला अशा पद्धतीने ह्या जाळीमध्ये टाकून यामधले एक्स्ट्राचे जे काही टरफल आहेत ती काढून घ्यायची आहे। तर पहा, अशा पद्धतीने सर्व शेंगदाणे जे आहेत ना ते आपण चाळून घेणार आहोत, म्हणजे त्यामध्ये आपल्याला अजिबातच सालं जाऊ द्यायची नाही। त्यामुळे शेंगदाणे चाळून घ्यायचे आहे किंवा तुम्ही थोडेसं त्यामधले सालं म्हणजे फडकून सुद्धा काढू शकता। संपूर्ण शेंगदाणे काढून मिक्सरमध्ये वाटून घेतले। आता पहा, इथे याला तेल सुटणार नाही अशा पद्धतीने आपल्याला चालू बंद करत मिक्सर शेंगदाण्याचा हा असा कूट तयार करून घ्यायचा आहे। सुरुवातीलाच खूप बारीक होत नाही, त्यामुळे आपण हे चाळून घेणार आहोत। 2 ते 3 वेळेला चाळून घ्यायचा आहे आणि यामधले निघलेला जाडसर जो काही कूट आहे तो पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून पुन्हा चाळून घ्यायचा। असं तुम्हाला ही प्रोसेस रिपीट 2-3 वेळेला करायची आहे। तर इथे पाहू शकता, चाळून घेतल्यानंतर एवढ्या प्रमाणात बारीक कूट निघलेला आहे, म्हणजे पिठासारखा, आणि त्यानंतर एवढा जाड निघलेला आहे। संपूर्ण इथे शेंगदाण्याचा कूट जो आहे तो चाळून घेतलेला आहे, कुठेही त्याला तेल सुटलेलं तुम्हाला दिसणार नाही। एकदम परफेक्ट असा आपला शेंगदाण्याचा कूट बनवून तयार झालेला आहे। आता त्यानंतर पुन्हा एकदा पॅन गॅसवरती ठेवायचा आहे आणि त्यामध्ये घालायची अर्धा कप साखर। ज्या कपने तुम्ही शेंगदाणे मोजून घेतले त्या कपने अर्धा कप साखर आणि पाव कप इतकं पाणी घालून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला ह्या साखरेचा एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात ना ते मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा, म्हणजे मलाही तुमचे पर्सनली आभार मानता येतील। तसंच मला देखील समजेल की आपले हे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात। तर चला, इथे मस्त असं 2-3 मिनिटं हा पाक शिजवून घेतलेला आहे। तर कमीत कमी पाक तयार होण्यासाठी 5 मिनिटं तरी लागतात। तर पुन्हा 2 मिनिटे शिजवल्यानंतर अशा पद्धतीची इथे तार तयार झालेली आहे। तर इथे आपल्याला एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे। पूर्णपणे एक तारी पाक तयार झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालून घ्यायची आहे। पाकामध्ये वेलची पावडर घातल्यामुळे तिचा स्वाद सगळीकडे छान असा उतरला जातो। त्यामुळे इथे आपण पाकामध्ये वेलची पावडर घालून घेतली आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम मात्र पूर्णपणे मीडियम आहे, इथे कुठे हाय हीटवरती आपल्याला पाक देखील शिजवायचा नाही। त्यानंतर आता लगेचच आपण तयार करून घेतलेला दाण्यांचा जो कूट आहे तो यामध्ये घालणार आहोत।
तसंच शेंगदाण्याचं कूट करत असताना एक सोबत मिक्सर खूप वेळ चालू ठेवायचं नाही, नाहीतर तुमचे शेंगदाणे जे आहे ते तेल रिलीज होतं आणि त्यामुळे सुद्धा तुमचा हा पदार्थ बनण्यासाठी खूप सारे प्रॉब्लेम येऊ शकतात. तुम्हाला ते पीठ व्यवस्थित चाळून घेता येणार नाही. त्यामुळे सांगितलेले टिप्स आणि ट्रिक्स नक्की फॉलो करा आणि या रक्षाबंधनला तुम्ही सुद्धा हा महागडा पदार्थ अगदी म्हणजे झटपट घरीच बनवा आणि तुम्ही सुद्धा रक्षाबंधनला ही स्वीट डिश अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता. काही अडचण आल्यास तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करून विचारू शकता. तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल, काही शंका असेल रेसिपी बनवताना, काही डाऊट असतील तर ते तुम्ही कमेंटद्वारे माझ्याशी विचारू शकता. ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन. तर मस्त असं आता आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट पाकामध्ये घालून घेतलेला आहे. पण इथे तुम्हाला दिसत असेल की कढईला हा जे काही मिश्रण आहे ते चिटकत आहे. आता याचा जोपर्यंत गोळा तयार होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे. तसं आपण एक तारी पाक तयार केलेला असतो, त्यामुळे याला ना अगदी 2 ते 3 मिनिटं लागतात. फार वेळ लागत नाही. पण आपल्याला तोपर्यंत हे व्यवस्थित जोपर्यंत याचा डो तयार होत नाही, कढईला सोडत नाही, तोपर्यंत याला अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे. जेवढा डो परफेक्ट होईल तेवढी तुमची ही पदार्थसुद्धा परफेक्ट तयार होईल. तर तुम्हाला आत्तापर्यंत माहीत नव्हतं की आज आपण काय बनवणार आहोत. तर आज आपण बनवणार आहोत अगदी शेंगदाण्यांपासून काजू कतली जे बनवताना, तर आज आपण शेंगदाण्याची कतली तयार करणार आहोत आणि ही कतली अगदी तुम्हाला काजूची कतलीपेक्षाही जबरदस्त भन्नाट लागते. त्यामुळे रक्षाबंधनला अगदी स्वस्तात मस्त ही कतली नक्की ट्राय करा. तर पहा, मिश्रण कढईला सोडायला लागल्यानंतर आपण लगेचच इथे तूप लावलेल्या याच्यावरती काढून घेतलेला आहे चॉपर बोर्डवरती आणि आता याला ना थोडंसं मळून घ्यायचं आहे. हाताला थोडासा चटका लागत होता म्हणून थोडंसं थंड होऊ दिलं. पुन्हा एकदा आता अशा पद्धतीने त्याला मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे पहा, पूर्ण बऱ्यापैकी थंड झालंय, हाताला गरम लागत नाही. तर असं थोडंसं चोळून घ्यायचं म्हणजे त्याला एकसारखं बाइंडिंग येतं. त्यानंतर इकडे आपण बटर पेपरला अगोदरच तूप लावून ठेवलं होतं, त्यावरती आता हे मिश्रण टाकायचं आहे. एकसारखं गोल पसरवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर वरतून सुद्धा आपल्याला एक पॉलिथिन लावून घ्यायचे आहे. तर पहा, इथे वरतून सुद्धा तुम्ही बटर पेपरचा वापर करू शकता, पण ट्रान्सपरंट आपल्याला व्यवस्थित काजू कतली एकसारखी लाटून घेता यावी आणि एकसारखी पसरवता यावी म्हणून आपण अशा पद्धतीने इथे पॉलिथिनचा वापर केलेला आहे. त्यानंतर सगळीकडून एकसारखी आपल्याला ही कतली जी आहे ना ती लाटून घ्यायची आहे. एकसारखी याच्या जाडी ठेवायची आहे. तर इथे पहा, काजू कतली खूप जाड नसते किंवा खूप पातळ नसते, मीडियम हाईटवरती असते. तर इथे पूर्णपणे काजू कतली जी आहे ती लाटून झाली, पूर्णपणे थंड झालेली आहे. आता हिला लगेचच आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तुम्ही जर तिला थंड होऊन दिलं आणि नंतर कट करायला गेले तर ती व्यवस्थित कट होणार नाही. इथे पहा, चाकूने थोडासा प्रॉब्लेम येत होता म्हणून मी जे पिझ्झा कटर असतं त्याचा वापर करून मस्त अशी आपली ही कतली कट करून घेतलेली आहे. तर पाहू शकता किती सुरेख झालेली आहे. अगदी कोणाला खायला दिली तर ओळखायला सुद्धा येणार नाही की ही आपण शेंगदाण्यापासून बनवलेली आहे. त्यामुळे रेसिपी स्वस्तात मस्त आणि जबरदस्त आहे. टेस्टला एक नंबर होते आणि ओळखायला तर अजिबात येत नाही. कलरमध्ये पाहू शकता तुम्ही, कलर तिचा कसा आलेला आहे. यामध्ये कोणालाच कळणार नाही की आपण शेंगदाण्याचा वापर केलेला आहे. त्यामुळे तुम्ही या रक्षाबंधनला नक्कीच ही अशी कतली बनवून पाहाल. सर्वांना नक्कीच आवडेल. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. रेसिपी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या RK's फूड रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑन करा, म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. चला भेटूया अशाच नवीन आणि यूजफुल रेसिपीसह. तोपर्यंत बनवा आणि तुमची ही कतली कशी झाली मला या व्हिडिओच्या खाली येऊन कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. काही अडचण आली, रेसिपीविषयी तुम्हाला काही विचारायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करून तुम्ही नक्कीच विचारू शकता. चला भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.